नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे RTO ऑफिसमध्ये अकलूजला. आणि परवा आपण हायपोथिकेशनसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला RTO ऑफिसमध्ये जाऊन त्या फॉर्मवर RTO ऑफिसरच्या पुढे जाऊन साईन करावं लागते. तर आपण त्यासाठीच आलेलो आहे. मागचे 2 दिवस थोडेसे धावपळीचे गेले. थोडंसं फॅमिली प्रॉब्लेम वगैरे चालू होते आणि त्याच्यामुळं थोडंसं व्लॉग किंवा बाकीच्या गोष्टी ह्या ॲडजस्ट करण्यासाठी टाईम भेटत नव्हता. तर मित्रांनो, आजही वेळ नव्हता, परंतु आपल्याला 11चं टायमिंग दिलं होतं आणि सकाळी एका ठिकाणी थोडंसं बाहेर गेलो आणि त्यानंतर मग थोडासा वेळ होता, त्यामुळं मग लवकर इथं RTO ऑफिसला पोचलो. आणि मग थोडासा वेळ आहे तर म्हटलं चला आजचा आपण व्लॉग बनवूया. तर मित्रांनो, तुम्ही हे पाठीमागे जे पाहताय ते अकलूजचं RTO ऑफिस आहे. आणि हे अकलूजपासून एक 4 ते 5 किलोमीटर आहे. कीर्तीनगर म्हणून आहे दक्षिण साईडला. तर त्या ठिकाणी RTO ऑफिस आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा RTO ऑफिसचा असा परिसर आहे एकंदरीत. हे पूर्ण असं हा जो संपूर्ण परिसर आहे तो RTO ऑफिसचाच आहे अकलूजच्या. इकडून एंट्री आहे आणि ही जी बिल्डिंग दिसते ती RTOची ऑफिसची बिल्डिंग आहे. अकलूजचं RTO पासिंग हे MH45 आहे. तुम्ही पाहू शकता ही बिल्डिंग जी आहे. बघूया आपण थोडंसं ट्रॅक वगैरे कुठे काय आहेत ते बघूया. अजून इथं कोणी आलेलं नाही आहे. तर बघूया आपल्याला ट्रॅक वगैरे सापडत आहेत का. कारण जुनं जे RTO ऑफिस होतं ते खाली होतं आणि आता हे नवीन RTO ऑफिस आहे. तर इथं मी पहिल्यांदाच आलेलो आहे, त्यामुळे इथलं काय फारसं माहीत नाही आहे मला. तर बघूया आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या इथं सापडत आहेत, काय होतं काय ते. मित्रांनो, ह्या मावशी होत्या इथं. त्यांना सकाळी आल्यानंतर त्या इथून पुसून वगैरे घेत होत्या. तर त्यांना आपण विचारलं तर त्यांनी आपल्याला मदत केली की साहेब वगैरे 11 वाजता वगैरे येतील, कारण 4-5 दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि साहजिकच त्यानंतर थोडंसं प्रोसेस ही लेट चालू होते. पण ते आलेले आहेत, सगळे वेळेवर साहेब आलेले आहेत. तर मग मावशीने आपल्याला इथं बोलवलं आहे. तर मावशी, तुमचं नाव काय? पमाबाई चोका कदम. पामाबाई कदम ह्या मावशी आहेत आणि तुम्ही इथलेच अकलूजच्या कीर्तीनगरमध्ये राहता? हा हा कीर्तीनगर मध्ये. बरं बरं. तर आपण या मावशीचा आभार मानूया. धन्यवाद मावशी, तुम्ही सांगितल्याबद्दल. तर चला मित्रांनो, आपण इथं बसूया आणि साहेबांचा वेट करूया आपण. नमस्कार मित्रांनो. तर आपलं आता साईन वगैरे झालेली आहे आणि अंगठा वगैरे सगळं झालेलं आहे साहेबांसमोर. तर मित्रांनो, जनरली ग्रामीण भागामध्ये किंवा कुठलंही शासकीय काम असेल तर लोकांचा एक समज असतो की सरकारी काम आणि 6 महिने थांब किंवा चिरमिरी दिल्याशिवाय कामं होत नाहीत, काय नाहीत. तर त्यासाठी मी एजंट थ्रू आलतो. मित्र असेल तरी त्यांच्या थ्रू आलतो मी. पण ज्यावेळेस मी सकाळी इथं आलो तर इथं आल्यानंतर माझा एक वेगळाच अनुभव आहे. तर इथं आल्यानंतर जे साहेब लोक वगैरे होते, इथले RTO साहेब प्रशांत गावडे साहेब किंवा गरगडे साहेब जे असतील, तर ते एकदम वेळेत, म्हणजे इथल्या मावशी मला म्हणलं होतं की 11-11:30 येतील, पण ते शार्प 10 वाजता आले. त्यांनी नंतर त्यांचं थोडंसं आवरल्यानंतर त्यांनी ते रुटीन त्यांचं काम चालू केलं आणि त्यांनी खूप म्हणजे मदत केली. आणि त्यांनीही सांगितलं की जर तुम्हाला कोण असे पैसे मागत असेल इथं अकलूज RTOमध्ये तर तुम्ही मला डिरेक्टली येऊन सांगू शकता, किंवा अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर मित्रांनो, जुन्या काळात किंवा काही वर्षापूर्वीची जी पिढी होती तर त्या पिढीची तशी मेंटॅलिटी होती. पण नवीन काळामध्ये जी नवीन पिढी आहे, म्हणजे आत्ताच्या मागच्या 2-3 पिढ्या ज्या कामावर रुजू झाली आहेत किंवा आता इथून पुढच्या पिढ्या, त्यांची थोडीशी मेंटॅलिटी वेगळी आहे. आणि त्यांनी जे अनुभव घेतलेले आहेत आत्तापर्यंत जीवनामध्ये, तर ते खूपच वेगळे आहेत. त्याच्यामुळं अशा प्रकारचं जो चिरेमिरीचा जो भाग आहे तर तो बंद झालेला आहे. इथं अकलूज RTO ऑफिसमध्ये तर अशा प्रकारचं काही नाही आहे, हे मी कन्फर्म सांगू शकतो. आणि चला मित्रांनो, तर दुपारी आपल्याला पुण्याला पण जायचं आहे. तर हे छोटंसं आपला व्लॉग आपण इथं संपूया, कारण बाकी काही बोलण्यासारखं नाही आहे. आणि इथं फक्त ड्रायव्हिंगची टेस्ट होते आणि बाकी जे आहे ते मोठेवाडीला होतं. तर ते प्रशांत साहेब जे होते, प्रशांत गावडे साहेब, ते बारामतीचे आहेत आणि दुसरे गरगडे साहेब ते पण बारामतीचेच आहेत. तर ठीक आहे, नवीन पिढी सुधारते, शासकीय कामं सुधारत आहेत,
प्रगती होते. तर आनंद आहे, कारण सरकारी कार्यालयात जर अशा प्रकारचे लोक भरलेले असतील नवीन विचाराचे, तर खरंच प्रत्येक काम लवकर होऊ शकतं. आणि अर्थातच म्हणजे लोकांचा जो त्रास आहे तो कमी होईल, आणि लोकांना जो मध्ये एजंटला वगैरे काही पैसे द्यावे लागतात किंवा चिरेमिरीसाठी त्रास होतो जो सामान्य जनतेला, ज्यांना काही जास्त माहीत नसतं, ते शिक्षण जास्त नसतं, अडाणी वगैरे असते, तर अशा पद्धतीचं जर वर्तन ठेवलं या लोकांनी, तर एकंदरीत त्या लोकांना त्रास होणार नाही. चला तर मित्रांनो, याच नोटवर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.